हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. आज दुपारी म्हटलं चला तुरी आणलेल्या होत्या शेतात ना, कधी सापडलेल्या होत्या, जमतच नव्हतं. म्हटलं चला आज करूनच घेते तुरींचं काम. तर ह्या शेतातल्या आणलेल्या तुरी होत्या, त्यांना सगळ्या काढून घेतल्या. काढल्यानंतर गाळून घेतल्या त्यांना छान. पोरी नुसतं गाणं म्हणून म्हणतात की मला शेतकरी नवरा हवा गं बाई, पण त्याच्यासाठी शेतकरी बाईसुद्धा व्हावं लागतं. माझ्या आईबापांकडे म्हणजे शेती होती अगोदर, पण त्यांनी विकली ती. मग मला काही ते शेतीतली आयडिया नव्हती, पण मी इकडे आल्यानंतर मी बघितलं आणि मग मी तसं करून घेतलं. म्हणजे केल्यावरच जमतं ना. आता सगळे मला म्हणतात की तू पक्की शेतकरीण झालेली म्हणून. पण तसं काही नाही आहे. जसं म्हणजे वेळ आली तसं ते करावंच लागतं. इथे मी ते गाळून घेतले होते छान आणि मग नंतर धुवून पण घेतले. टपामध्ये पाणी घेतलं आणि त्यात सगळ्या तुरी धुवून घेतल्या. धुतल्यानंतर मला संध्याकाळ होऊन गेली होती. चहा वगैरे केली आणि दुसऱ्या दिवशी पण त्या तुरी फुगवायला थोडा वेळच होऊन गेला, कारण की यांना बरं नव्हतं म्हणून त्यांना दवाखान्यात नेलं. मला तिकडेच टाईम झाला. मग 12-12:30 वाजता मी त्या तुरी फुगवायला पाण्यात टाकल्या दुपारून आणि संध्याकाळी मग त्यांना उपसून घेतल्या. उपसून घेतल्यानंतर मग त्यांना तेल पण तेव्हा म्हणजे जेव्हा ते पाणी निथळलं तेव्हा तेल लावून घेतलं आणि 2-3 दिवस त्यांना छान कडक वाळू दिलं आणि मग त्याची डाळ. कष्ट केल्याशिवाय त्याचं फळ काही मिळत नाही आणि ते गोड पण लागत नाही. वाटते का शेतकरीण झाल्यासारखी. अजून एक गोष्ट, जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. आणि माहिती का, घरची जी डाळ असते ना ती म्हणजे पुरून उरते असं म्हणतात. कुठलीही गोष्ट असो, ती शेतकऱ्याच्या घरातलं जे धान्य असतं ते पुरून उरतं. तो कधी उपाशी नाही राहत असं पण म्हणतात. त्याला झोप पण आहे ना बिगर गोळी घेतल्याशिवाय पण लागते आणि तो कधी उपाशी पण नाही राहत. शेतकरी बिचारा काबड कष्ट करतो आणि आपल्या सर्वांना खायला देतो. पीक पिकवतो, तो पिकवतो आणि आपण खातो. तरीसुद्धा आपण त्याला हसतो का? कारण त्याचे कपडे मळलेले असतात, मातीचे भरलेले असतात. पण हा नाही विचार करत की त्या मातीच्या कपड्या त्याने भरवले म्हणून आपल्याला आज एवढं छान अन्न भेटते म्हणून खायला. जर त्यांनी ठरवलं ना, तो आपल्यापेक्षा पण चांगला राहू शकतो. पण त्याला जाणीव आहे ना, म्हणून जे त्याला येतं ते दुसरं कोणालाच नाही येणार. म्हणून तर त्याला बळीराजा म्हणतात ना. रात्रंदिवस शेतात कष्ट करतो बिचारा. बी पेरताना जर कधी एखादी बी जर कधी खराब निघाली तर त्याचं रोप पण खराबच होतं. पण त्याला माहिती राहतं की याला जर कधी कुठलं खत पाणी दिलं ना तर हेही बाकीच्या पिकांसोबत वाढेल आणि पीक पण देईल म्हणून शेतकऱ्याचा आदर करा, सन्मान करा. त्याला कधी कमी नका लेखू. कारण शेतकरी आहे म्हणून आपण आहोत. तो पिकवतो मग ते आपण खातो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. काही चुकलं असेल तर सॉरी. व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्हाला थँक्यू.